मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, हरे कृष्ण. मित्रांनो, आज आपण भाषण कलेच्या संदर्भामध्ये, वक्तृत्व कलेच्या संदर्भामध्ये बोलणार आहोत. तर विषय असा आहे की जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये एक अभंग आहे. असाध्य ते साध्य करी सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. आपल्याला असं वाटतं की आपण कंटिन्यू नेहमी भाषण करत राहिलो म्हणजे आपण प्रभावी बोलू. परंतु अनेक व्यासपीठावर अनेक भाषण करतेवेळी आपण अनेक वक्ते पाहतो की ते फक्त बोलतच राहतात परंतु प्रभावी बोलत नाहीत. तर प्रभावी बोलण्यासाठी काय पाहिजे? तर प्रभावी बोलण्यासाठी महाराजांनी सांगितलं आहे की अभ्यास पाहिजे. जोपर्यंत आपण अभ्यास करत नाहीत तोपर्यंत आपण प्रभावी बोलू शकत नाहीत. आपण रटाळ बोलू, आपलं शब्दाला किंमत राहत नाही. आपले जे शब्द असतात त्या शब्दामध्ये श्रीमंती नसते, त्या शब्दामध्ये संपत्ती नसते, त्या शब्दाला वजन पडत नाही ते शब्दाचं. तर मग आपल्या शब्दाला श्रीमंती, शब्दाची संपत्ती, शब्दाचं वजन, शब्दाचं मोल आपल्याला कशातून येत असेल तर ते अभ्यासातून येत असतं. म्हणून प्रत्येक वक्त्याने जो भाषण करतो, ज्याला भाषण द्यायचं आहे, तो राजकीय क्षेत्रामध्ये असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, धार्मिक क्षेत्रामध्ये असेल, राजकीय क्षेत्रामध्ये असेल, कला क्षेत्रामध्ये असेल, कृषी क्षेत्रामध्ये असेल, औद्योगिक क्षेत्रामध्ये असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये असो, व्यावसायिक क्षेत्रामध्ये असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये असो, त्याला जर भाषण करण्याची वेळ आली असेल, येत असेल, भाषण करायला कंटिन्यू त्याला मिळत असेल तर फक्त भाषणच करू नका, तर भाषण हे प्रभावी करा. आणि प्रभावी भाषण कशाने येते, प्रभावी शब्द कशाने येतात, तर प्रभावी भाषण हे अभ्यासाने येतात. कंटिन्यू आपला अभ्यास असला पाहिजे. पुस्तक आपण नेहमी वाचले पाहिजे. कल्पनाशक्ती आपल्याकडे जास्त प्रकारे असली पाहिजे. कल्पनाशक्ती आणि पुस्तक जर आपण वाचलं तर 100% आपले प्रभाव भाषणावर पडत असतो. म्हणून भाषणामध्ये जर आपल्याला पारंगत व्हायचं असेल, भाषणामध्ये जर आपल्याला खरोखर प्रभाव लोकांवर पाडायचा असेल, ऋतुवर्गावर पाडायचा असेल तर 100% आपल्याला वाचनाने माणूस खूप प्रगल्भ होतो. आता जुने वक्ते जर आपण पाहिले तर आजही त्यांची भाषणं आपल्याला ऐकू वाटतात. कोणते जुने वक्ते? प्र के अत्रे असतील, पु ल देशपांडे असतील, शिवाजीराव भोसले असतील, आपले साने गुरुजी असतील, विलासरावजी देशमुख असतील, मान्य गोपीनाथजी मुंडे असतील, असे अनेक, मान्य बाळासाहेबजी ठाकरे असतील, प्रमोद महाजन असतील, असे अनेक वक्ते, प्र के अत्रे, पु ल देशपांडे, वपू काळे, अनेक असे पट्टीचे वक्ते होऊन गेले या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्राने दिले आपल्याला. तर आपण त्यांच्या भाषणामध्ये ऑब्झर्वेशन केलं असेल, निरीक्षण केलं असेल की ते त्यांच्या शब्दाला किंमत असायची. का? कंटिन्यू ते साहित्य वाचायचे, पुस्तकं वाचायचे, पूर्णपणे साहित्याचा किस ते पाडायचे, पूर्णपणे त्या पुस्तकांचा किस पाडायचे. आणि त्या पुस्तकातून त्यांना ते शब्द मिळायचे आणि शब्द पुढच्या श्रोत्याच्या हृदयामध्ये जाऊन बसायचे. आणि पुढच्या श्रोत्याच्या हृदयामध्ये शब्द जाऊन बसले, ते वजनदार, तोलदार, मोलदार, तर ते भाषण प्रभावी होत असतं. उगीच बोलायचं म्हणून बोलायचं, सवय आहे बोलायची म्हणून बोलायचं, याला महत्त्व नाही. तर अभ्यासाने आपण प्रगल्भ झालं पाहिजे. अभ्यास कशाने येतो? तर अभ्यास आपल्याला पुस्तकं ज्यावेळेस आपण वाचायला लागू, ते कोणतंही साहित्य असो, कोणतेही पुस्तक असो, पुस्तकं ज्यावेळेस आपण वाचायला लागू त्यावेळेस 100% आपलं भाषण प्रभावी होतं. पुस्तक वाचायला लागू म्हणजे तेच अभ्यास. असाध्य ते साध्य करी सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासानेच आपण प्रभावी भाषण करू शकतो, नाही तर तसं भाषण प्रभावी करू शकत नाही. आपल्याला वाटतं की मला बोलायला यायला लागलं म्हणजे मी लगेच भाषण करेल, असं नाही. तर अभ्यास करावा लागेल, कंटिन्यू चिंतन करावं लागेल, मनन करावं लागेल, लेखन करावं लागेल, श्रवण करावं लागेल, पुस्तकं वाचावं लागतील, टिप्स काढावं लागतील, टाचन काढावं लागतील, त्यावेळेस आपल्याला प्रभावी बोलता येईल. तसं प्रभावी बोलता येत नाही. बोलता येतं म्हणजे तसं तर मग बोलायला कोणी बोलतं, परंतु प्रभावी बोलणं हेच महत्त्वाचं असतं. भाषण
ज्यावेळेस आपण भाषण करतो लोक आपल्याला ऐकत असतात आणि लोक ऐकत असतात म्हणजे विनाकारण त्यांच्यावर शब्दाचं हिंसा करण्यात मजा नसते. तर प्रभावी शब्द असले तरच ते लोकांच्या हृदयामध्ये बसतात आणि आपण त्यावेळेस लोकांच्या हृदयावर राज्य करत असतो. ज्यावेळेस मनामध्ये हृदयामध्ये त्या हृदयाच्या कप्प्यामध्ये आपले शब्द जातात ना, त्यावेळेस आपण त्या लोकांच्या हृदयाच्या वर राज्य करत असतो. लोक आपल्याला विसरत नसतात. म्हणून प्रभावी भाषण करणं हे गरजेचं आहे. आजचा उद्देश हा होता की वाचन खूप महत्त्वाचं आहे आणि अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. भाषण करायचं असेल तर हा व्हिडिओचा उद्देश होता. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर 100% लाईक करा, शेअर करा आणि इतरांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांना पण कळेल भाषण करायचं म्हणलं काय करावं लागेल. तर वाचन करावं लागेल, चिंतन करावं लागेल, मनन करावं लागेल, लेखन करावं लागेल, श्रवण करावं लागेल. हे 4-5 सूत्र अवलंबावं लागतील. त्यावेळेस आपण भाषणामध्ये पारंगत होऊ. नाहीतर बोलतो तर कोणी बोलतं, रटाळ बोललेलं मजा नाही. ते भाषण पण कोणी ऐकत नाही. नंतर माईकसुद्धा हातामध्ये देत नाही. एकदा रटाळ बोलायची आप माहिती झालं लोकांना की हा रटाळ बोलतो, विनाकारण टाईम घेतो हा, तर ते माईकसुद्धा आपल्या हातामध्ये येत नसतो. भाषण मोजकंच असावं, थोडक्यात असावं, परंतु लोकांना अशी चुटपुट लागली पाहिजे, अरे हे आणखीन बोलायला पाहिजे ना होता हा वक्त, असं भाषण असलं पाहिजे. नाही तर लोक कंटाळून जातात, बोर होतात, अरे बाबा याच्याकडे माईक देऊ नका, हा काही पण बोलतो. किंवा लोक तो बोलायला लागला का लोक त्याची टीका टावळी करतात. म्हणजे कशाने करतात तर ही अभ्यास नसतो, काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं. तर अभ्यासाने बोललं तर 100% भाषण प्रभावी होतं. अभ्यास करायला लागा आणि भाषणामध्ये पारंगत व्हा आणि लोकांच्या हृदयावर राज्य करायला शिका. हरे कृष्णा, जय जिजाऊ, जय शिवराय.